तर नमस्कार काही स्वागत आहे आपलं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर मी तर राण्याला आवाज देतो आहे कारण की आता डिलिव्हरीचा टाईम जवळ आला आहे आणि लवकरात तयारी करायची आणि लगेच आम्हाला दवाखान्यात पण जायचं आहे. दवाखान्यात जायचं डॉक्टरांशी बोललो आम्ही. डॉक्टरशी म्हटले की थोडा वेळ थांबा नंतर आम्ही तुम्हाला सांगतो. तो डॉक्टर इथला व्ह्यू वगैरे बघा दवाखान्यामधला. आणि हॉस्पिटल जे आहे ना ते भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतच काय काय कसं काय नाही. हा आउटडोअरचा नजारा आहे मस्तपैकी नेचर वगैरे. आणि तुम्ही म्हणजे खूप जास्त टेन्शनमध्ये पण होतो आणि एक्साइटेड पण भरपूर जास्त होतं की डॉक्टर एक्झॅक्टली काय म्हणतात काय नाही. तरी ते आमच्याकडून फॉर्म वगैरे फिलअप वगैरे करून घेतले, त्याच्यावर सिग्नेचर वगैरे घेतले. आता आमच्या कारबाईमध्ये चाललं आता आतमध्ये. मी त्याला बेस्ट ऑफला करतो, कॉन्ग्रॅच्युलेशन करतोय. रडते का माहिती काय रडते. आम्ही सर्व समजून सांगितलं बरोबर नको काही होत नाही, जा तू सावकाश शांततेत. आम्ही तोवर इथं मामी पण आल्या. मम्मी पण इथे इमोशनल झालेली. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला घेऊन गेलो. मग पण खूप जास्त घाबरत होतं, नर्वस पण होतो, हार्टबीट पण जास्त वाढलेली. काय होते काय नाही काय सुचत नव्हतं. आम्ही सर्वजण इथं बाहेर बसलेले सगळेजण वाट बघतायत. हे आमच्या दोन चालल्या मामी, यश, वैदू पण आलेली होती इथे आणि त्यांचा भाऊ इथं मी इथं. मग सगळ्यांचे फोन वगैरे आणि मग तुम्हाला काय माहीत आहे काय झाले. मी आली भाई लक्ष्मी, मम्मी झाले, मी पप्पा झालो, मी आई झाली, मी आत्या झाली, मी आजी झाली, मी दीदी झाली, मी आजी झाली, मी आजोबा झालो, मी का झालो मामा झालो.